माझं नाव शिवाजी पांडुरंग धायगुडे, राहणार किल्ल्याळ. आज 9:30 ते 10च्या दरम्यान किल्ल्याळ गावामध्ये राहत्या घरी माझा भाऊ म्हाळू माणिक धायगुडे त्यांनी बाहेर रिक्षा लावलेली होती आणि त्यांची मंडळी व मुलगा आज स्वयंपाक रूममध्ये होते. गॅसचा आवाज आल्यानंतर आम्ही सगळीच गोळा झालो. गॅस पेटलेला होता, काही शुद्धी करता आलेलं नाही. फक्त त्यांच्या आजीला आणि त्या म्हाळापा धायगुड्याला तेवढं आम्ही बाहेर काढलं. बाकीचं आग जाऊ दिली नाही. काय करताना झाली घटना आहे? स्वयंपाक करताना. अच्छा, काय 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 करत होते? व्यवसाय शिलाबाई म्हाळापा धायगुडे जे आहे ते रोजगार काम करत होते शेतीमध्ये आणि म्हाळापा आहे जे तो रिक्षा चालक होता. किती जणांचा मृत्यू झाला याच्यामध्ये? दोघांचा मृत्यू झाला. काय नाव दोघांची? माणिक मुलाचं नाव आहे. काय वय त्यांचं? त्यांचं वय म्हणजे पहिल्या शाळेला 7 वर्ष आहे. आणखीन 32 वर्ष शिलाबाईचं. अच्छा, स्फोट झाल्यानंतर तिथली परिस्थिती कशी होती? तर पूर्ण घरामध्ये जाळ होता. आम्ही तिथं काही करू शकलो नाही, आतमध्ये येऊ देत नव्हता. त्यांची एक आजी होती, त्यांना तेवढं बाहेर काढू शकलो आणि त्याने पण जाळ योजण्याचा प्रयत्न केला. म्हाळापाने प्रयत्न केला, तो काय आटोक्यात आलेला नाही. त्याला थोडं पोळताना आम्ही त्याला बाहेर ओढून काढलं. काहीच आतमध्ये काहीच करता आलं नाही. जेव्हा तुम्ही आग विझण्याचा प्रयत्न झाला, आग विझली, आतमध्ये गेल्या तर काय दिसलं? दोन्ही पेट दिसले. मग आपण त्यांना कसं बाहेर काढलात? काय नाही, पोलिसला बोललो. पोलिसांवरून गाड्या आली व सोलापुरावरून गाड्या आल्या. त्यांनी येऊन पंचनामा वगैरे करून फोटो वगैरे काढून ॲम्ब्युलन्स बोलवलं NTPC कंपनीची. त्या ॲम्ब्युलन्समध्ये घालून शिवेला. डेथ तिथं झालेली आहे की हॉस्पिटलमध्ये येऊन डेथ झालेली आहे दोघांची? नाही, तिथे जाग्यावरती झाली.